आज दुपारी 12 वाजता वक्फ विधेयक लोकसभेत मांडणार। विधेयक मांडल्यानंतर लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची 8 तास चर्चा होणार। उद्धव ठाकरेंची सेना बाळासाहेबांचा विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करणार, बघूया। वक्फ विधेयक सादर होण्याच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं ट्विट। गद्दारी करताना बाळासाहेबांची भूमिका विसरलात का? अंबादास दानवेंचा हल्लाबोल। अंबादास दानवेंकडून श्रीकांत शिंदेंचा बच्चा असा उल्लेख। वक्फ बिलासंदर्भात शिवसेना आपली भूमिका सभागृहात सादर करणार असल्याची ही प्रतिक्रिया। ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांची वक्फ सुधारणा विधेयकाच्या पार्श्वभूमीवर बैठक। संजय राऊतांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठक। वक्फ सुधारणा विधेयकाच्या पार्श्वभूमीवर खासदारांमध्ये 45 मिनिटं चर्चा। वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाल्यास कोर्टात जाऊ, वक्फ बोर्डाची संपत्ती ही मुस्लिम समाजाची। वक्फ सुधारणा विधेयकावर इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया। वक्फ सुधारणा विधेयकाच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी बैठक। बैठकीत वक्फ सुधारणा विधेयकावर चर्चा झाली। सुप्रिया सुळेंची माहिती। खोक्या प्रकरणात विलीन ठरवून माझ्या खुनाचा कट होता। खोक्यानं धस यांना हरणाचं मांस कसं पुरवलं याबाबत सांगून बिष्णोई समाजात मला विलीन करायचं होतं। पोर्टलच्या मुलाखतीत सुरेश धस यांचा गौप्यस्फोट। पोलीस अधीक्षकांनी संरक्षण देणार असं सांगितलं होतं, पण अजूनही मला संरक्षण देण्यात आलेलं नाही। सुरेश धस यांचा आरोप। घाटकोपरचा संरक्षक देण्यात आलेला होता, मात्र घाटकोपरचा सुरक्षा रक्षक मला कशी सुरक्षा देणार? धस यांचा सवाल। खोक्यानं खरं सोनं नाही तर बेंटेक्सचं सोनं घातलं होतं। सतीश भोसले उर्फ खोक्याविषयी सुरेश धस यांचं वक्तव्य। मुथूट फायनान्सकडून मित्रानं घेतलेल्या पैशाचा खोक्या व्हिडिओ दाखवत होता असंही वक्तव्य। धस यांच्याकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न। धस यांच्या बोलण्यात काही तथ्य असेल असं वाटत नाही। धस यांच्या आरोपांनंतर अंजली दमानी यांची प्रतिक्रिया। बिष्णोई समाजाच्या लोकांना कोणी मुंबईत आणलं? खोक्याच्या आडून बिष्णोई समाजापर्यंत जाण्यामागे कुणाचं डोकं याची चौकशी व्हावी, धस यांची मागणी। कटाबाबत सर्व माहिती धस मुख्यमंत्री फडणवीसांना देणार। सुरेश धस यांच्याकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न। धसांचा कार्यकर्ता खोक्या हरणाचं मांस धसांना द्यायचा असं स्थानिकांचं म्हणणं। धस यांच्या आरोपांनंतर टीपी मुंडेंचं उत्तर। सुरेश धस सिनेमाचा सीन तयार करतायत। धस यांनी पोलिसात जायला हवं। भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंची प्रतिक्रिया। सुरेश धस खोकेला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप। बीडचं राजकारण दमानिया आणि तृप्ती देसाईंना समजणार नाही। मुख्यमंत्री फडणवीसांना भेटून चौकशीची मागणी करणार। सुरेश धस यांची माहिती। सुरेश धस यांना फसवलं जातंय। हरिण आमचा देव, आम्ही कधी मारलं नाही। घरी सापडलेला मांस रानडुक्कर आणि बकऱ्यांचं होतं। खोक्या भोसलेची पत्नी तेजू भोसलेकडून स्पष्ट। काळ वाल्मीकरण आणि सुदर्शन खुलेवर चर्चा होणार। सुरेश धस यांनी या सर्वातून बाहेर पडून विकासावर बोलावं, संजय राऊतांची टीका। लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारे माहिती देणं म्हणजे गंभीर बाब। सरकारनं गंभीर दखल घेऊन चौकशी करावी, विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। पंकजा मुंडेंच्या फाईल्स घेऊन धनंजय मुंडे माझ्या घरी आले होते। मी पंकजा मुंडेंविरोधात लढावं असं धनंजय मुंडेंना वाटत होतं। अंजली दमानी यांचा मोठा आरोप। मी असं कधीही लढत नसल्याचं धनंजय मुंडेंना सांगितल्याची माहिती। धनंजय मुंडेंच्या सहकाऱ्यांनी जमिनी लाटल्या। पोपट घनवट आणि राजेंद्र घनवट यांनी शेतकऱ्यांना छळून कोट्यवधींच्या जमिनी अवघ्या काही लाखांमध्ये घेतल्याचा अंजली दमानी यांचा आरोप। राजश्री मुंडे आणि राजेंद्र घनवट व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेसमध्ये डिरेक्टर असल्याचा दावा। विरोधात लढणाऱ्या शेतकऱ्यांचा छळ करत राजेंद्र घनवट यांच्याकडून खोटे गुन्हे। धनंजय मुंडेंकडून फोन आल्यानं 9 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल। माहिती देताना शेतकरी महिलेला अश्रू अनावर। 2 कंपनीच्या संचालकपदी राजश्री मुंडे आणि राजेंद्र घनवट। धनंजय मुंडे आणि घनवटचे व्यवहार तपासा। अजित पवार आणि बावनकुळेंनी चौकशी करून कारवाई करावी, अंजली दमानी यांची मागणी। मला विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न। अंजली दमानी यांकडून आरोपांची कागदपत्र घेऊन तपासणी करा। मी चौकशीसाठी तयार। राजेंद्र घनवट यांनी दमानी यांचे आरोप फेटाळले। जमिनी कायदेशीररित्या घेतल्याचाही दावा। अंजली दमानी यांच्या आरोपांमध्ये तथ्य नाही। चर्चेत येण्यासाठी दमानी आरोप करतात। धनंजय मुंडे याला उत्तर देतील। आरोप सिद्ध झाल्यावर दमानी यांनी पत्रकार परिषद घ्यावी, अमोल बिटकरींचा सल्ला। आरोपींना फाशी व्हावी, अन्यथा हे एकमेकांना आतमध्ये संपवतील। बीड जेलमधील मारहाण प्रकरणावरून मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। जेल प्रशासनाची चौकशी व्हावी, जरांगेंची मागणी। कळंबमधील मनीषा बिडवे हत्या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक। उस्मान सय्यद नंतर रामेश्वर उर्फ राण्या भोसलेलाही अटक। रात्री उशिरा कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मकोकामधील आठवले गँगची नाशिक कारागृहात रवानगी। काल कारागृहात वाद झाल्यानंतर कारागृह प्रशासनाकडून हालचाली। महादेव गीते गँगनंतर आता अक्षय आठवले, मनीष क्षीरसागर, ओंकार सबाईला हलवलं। कॉमेडियन कुणाल कामराचं नवं ट्विट चर्चेत। लोकशाही पद्धतीनं कलाकाराला कसं मारायचं याची मार्गदर्शक तत्व मांडत कामराचा राज्य सरकारवर निशाणा। कुणाल कामराच्या 2 फेब्रुवारीच्या शोमधील प्रेक्षकांनाही पोलिसांकडून समन्स। नया भारत शोमध्ये उपस्थित प्रेक्षकांचे जबाब नोंदवले जाणार। काहींचे जबाब नोंदवण्यास सुरुवात।
कामराच्या शोवरून प्रेक्षकांना नोटीस देणारे मूर्ख हे आणीबाणीपेक्षा भयंकर आहे. संजय राऊतांची टीका. प्रेक्षकांना गुन्हेगार ठरवताय का, राऊतांचा सवाल. कुणाल कामराचा तपास कुठपर्यंत आलाय, पोलिसांकडून माहिती घेतली, शिवसैनिकांवर कारवाई, अशी तत्परता कामराबाबत का दाखवली नाही. शिंदेच्या शिवसेनेचे कुणाल सरमळकर यांचा पोलिसांना सवाल. पोलिसांना हवी तशी भूमिका राज ठाकरे घेत असतात. संजय राऊतांची खोचक टीका. प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज कोल्हापूर न्यायालयानं फेटाळला. महापुरुषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी कोरटकर सध्या पोलीस कोठडीत. अडवाणी असताना मोदी पंतप्रधान झाले. अडवाणींचा हक्क होता, त्यांना सत्तेवरून बेदखल केलं. संजय राऊतांचा दावा. तर सप्टेंबरमध्ये मोदी 75 वर्षाचे होत असल्यानं त्यांना निवृत्त व्हावं लागणार. राऊतांचं वक्तव्य. मोदींनी कधी निवृत्त व्हावं हे जनता ठरवणार. राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलं. चंद्रशेखर बावनकुळे यांचं संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर. मी अजिबात नाराज नाही. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचं स्पष्टीकरण. विकासासाठी चंद्रपूरला पैसे कमी पडू देऊ नका, असा माझा बोलण्याचा उद्देश होता. मुनगंटीवार यांचं वक्तव्य. अदानी समूहानं देवनार डम्पिंग ग्राउंडची जागा स्वच्छ करून मागितली. याचं मुंबई पालिकेवर ओझं, म्हणून अदानींना मदत करण्यासाठी सरकारनं घनकचरा टॅक्स लावला. आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी आज सकाळी 11 वाजता बैठक. मनसे नेते, सरचिटणीस आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार. पदाधिकाऱ्यांसाठी कामाचं स्वरूप जाहीर करणार. पिंपरी चिंचवडमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजोग वाघेरे पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या सत्कार समारंभाला वाघेरे यांनी उपस्थिती लावल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा. महायुती सरकारला एप्रिल फूल सरकार नाव दिलं पाहिजे. लाडकी बहीण योजना, कर्जमाफीचं काय झालं? शेतकरी संकटात आल्यावर सरकारकडून 1 रुपयाचीही मदत नाही. आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल. लाडक्या बहिणींमुळे राज्यातील आर्थिक स्थितीवर ताण, तर कर्जमाफी करणार नाही असं अजित पवारांनी म्हटलं नाही. मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. दुर्दैवानं दुष्टवृत्तींच्या हातात सिंधुदुर्ग गेलाय. त्यांनी शासकीय महाविद्यालयाची अधोगती कशी होईल याकडे पाहिलं. विनायक राऊतांची नारायण राणेंवर नाव न घेता टीका. मोदींचा उत्तराधिकारी कोण, यावरून राष्ट्रवादीत जुंपली. फडणवीसांनी बाप आणि मुलाचं नातं अधोरेखित केलं. जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया. तर फडणवीसांच्या बोलण्याचा अन्वयार्थ आपल्या पद्धतीनं लावला असेल. मिटकरींचं प्रत्युत्तर. बुलढाण्याच्या पालकमंत्र्यांना आपण पाहिलं का? नुसतं झेंडावंदन न करता बुलढाण्यातील लोकांकडे लक्ष द्या. बुलढाण्यातील केस गळती प्रकरणावरून मकरंद पाटलांवर हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. सातारा राजघराण्याची जागा बेकायदेशीररित्या बळकावली. मुकुंद मोहन ट्रस्टनं जागा बळकावल्याचा उदयनराजेंचा आरोप. संबंधित प्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फत व्हावी, उदयनराजेंची मागणी. राष्ट्रवादीकडून महाराष्ट्र दिनानिमित्तानं 3 दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन. शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण यांना विशेष निमंत्रण देणार. सध्या स्थानिक जिल्हा विभाग आणि राज्य पातळीवर बैठका सुरू. मुंबईतील करिअर मीडिया इंडिया या कॉल सेंटरला मनसेचा दणका. कॉल सेंटरमध्ये मराठी भाषेचा समावेश नसल्यानं मनसे आक्रमक. मराठी भाषेचा वापर करणार. कॉल सेंटरचा माफीनामा. परप्रांतीयांना समेत मनसे मराठी माणसांनाही मारहाण करते. मुंबईतील मारहाण प्रकरणी अमोल मिटकरींचा मनसेवर निशाणा. मराठीचा अवमान केल्यानं मनसेकडून परप्रांतीय सुरक्षा रक्षकाला चोप. औरंगजेबाच्या कबरीवरील सुशोभीकरण काढा, मनसेची मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र. मराठ्यांनी औरंगजेबाला इथे गाडलं असा बोर्ड लावण्याचीही मनसैनिकांची मागणी. डोंबिवलीतील पलावा पुलावरून आजी आमदार आमने-सामने. राजेश मोरे आणि राजू पाटलांमध्ये सोशल मीडियावर पोस्टर वॉर. कामराच्या हस्ते 31 एप्रिलला ब्रिजचं उद्घाटन होणार अशी बॅनरबाजी करत राजू पाटलांचा हल्लाबोल. शिर्डीत रामनवमी उत्सवाची जय्यत तयारी. साईबाबा संस्थानकडून 5 ते 7 एप्रिल दरम्यान उत्सवाचं आयोजन. 6 एप्रिलला साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं राहणार. पंढरपुरातील विठुरायाला चंदनउटी पूजा. उन्हापासून थंडावा मिळावा म्हणून विठुरायाला चंदनाचा लेप. जेजुरी गडावरील भंडाऱ्यात भेसळ. भाविकांच्या आरोग्यासह जेजुरी गडालाही धोका. भंडाऱ्यातील भेसळ रोखण्याची माजी प्रमुख विश्वस्तांची मागणी. लाडक्या बहिणींमुळे राज्यातील आर्थिक स्थितीवर ताण. हसन मुश्रीफांचं वक्तव्य. तर कर्जमाफी करणार नाही असं अजितदादांनी म्हटलं नाही. मुश्रीफांची प्रतिक्रिया. राजू शिंदेंची ठाकरेंच्या शिवसेनेला सोड चिठ्ठी. उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राजू शिंदेंचा राजीनामा. चंद्रकांत खैरेंना वैतागून राजीनामा दिल्याचा पत्रात उल्लेख. ठाण्यातील मनसे कार्यकर्ते बँकेत पोहोचले. बँकेतील सर्व व्यवहार मराठीत असणं अनिवार्य. मनसेची मागणी. मराठीतून व्यवहार न झाल्यास मनसे स्टाईल इशारा दाखवण्याचा इशारा. मेडिकल कॉलेजचा कॉन्ट्रॅक्टर संबंधित मंत्र्यांचा नातेवाईक आहे का? वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं. विनायक राऊतांची प्रतिक्रिया. तर अशी कॉन्ट्रॅक्ट कुणी मुलगा आणि जावयाला देतं का? विनायक राऊतांना शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं उत्तर. सरकारकडून 2 भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांना 436 कोटींच्या कर्जाला मंजुरी. राधाकृष्ण विखेंशी संबंधित असलेल्या कारखान्याला कर्ज मंजूर.
ठाकरेंच्या शिवसेनेचे विक्रांत सहारे यांच्यावर चंद्रपुरात खंडणीचा गुन्हा दाखल. विक्रांत सहारेंनी 5 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप. विक्रांत सहारे सध्या फरार, पोलिसांकडून शोध सुरू. विक्रांत सहारे ठाकरेंच्या युवा सेनेचे जिल्हा प्रमुख. भंडाऱ्याच्या खैरीत वाघाच्या हल्ल्यात युवा शेतकऱ्याचा मृत्यू. नाना पटोले संबंधित अधिकाऱ्यावर संतापले. वाघाला तत्काळ जेरबंद करण्याच्या नाना पटोलेंच्या सूचना. महाराष्ट्र सरकार येत्या 2 महिन्यात नाट्यगृह धोरण आणणार. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची माहिती. कर्जमाफीबाबत सरकारनं आठवड्याभरात भूमिका जाहीर करावी, अन्यथा मंत्र्यांना फिरू देणार नाही. राजू शेट्टींचा इशारा. मंत्री नरहरी झिरवाळ अॅक्टिव्ह मोडवर. नरहरी झिरवाळांकडून दहिसर चेक न केला. रात्री उशिरा अचानक भेट. इंडियाज गॉट लेटंडमधील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी रणवीर अलाहाबादिया आशिष चंचलानीला पासपोर्ट देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. कर्ज भरायला पैसे नाही, शेतकऱ्यांना किडनी विकायला काढली. वाशिमच्या आडोळी गावातील शेतकरी सतीश इढोळे यांची व्यथा. अकोल्याच्या बाळापूर तालुक्यात सोयाबीन खरेदीत घोटाळा. शेतकरी कंपनीकडून 63,44,000ची फसवणूक झाल्याचा आरोप. मुंबई आणि उपनगरांना अवकाळी पावसाचा इशारा. मुंबई आणि राज्यातील वातावरणात आर्द्रता वाढली. राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट. कोल्हापूर, कराड, सातारा, जालन्यात मुसळधार पाऊस. कोकण किनारपट्टीला येलो अलर्ट जारी. कराडमध्ये वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस. वादळी वाऱ्यानं कराड पंचायत समिती समोरील झाड कोसळलं. सांगली जिल्ह्यातील खानापूर, तासगाव, वाळवा तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळीच्या सरी बरसल्यानं ग्रामीण भागातील जनतेला उकाड्यापासून दिलासा. बारामतीतील मोरगावसह विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस. उकाड्यापासून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा. नांदेड जिल्ह्यात पुढील 2 दिवस येलो अलर्ट जारी. जिल्ह्यातील काही भागात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता. जालन्याच्या बदनापूर तालुक्यात ज्वारी, मका आणि इतर पिकांचं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. पुढील 2 दिवस जालना जिल्ह्याला येलो अलर्ट. जालन्याच्या जाफराबाद तालुक्यात पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसानं शेतकऱ्यांची धावपळ. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे गहू काढणीला आल्यानं शेतकरी मात्र चिंतेत. वाशिम शहरासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या अवकाळी पावसाला सुरुवात. पावसाचा कांदा, बीज, हळदीसह गहू पिकाला फटका बसण्याची शक्यता. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे केले जात नाहीत. कोणतेही अनुदान नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप. उन्हाच्या तडाख्यामुळे ठाणे जिल्हा परिषद शाळेच्या वेळेत बदल. प्राथमिक शाळांसाठी सकाळी 7 ते 11:15 पर्यंतची वेळ. माध्यमिक शाळांसाठी 7 ते 11:15 पर्यंतची वेळ. वर्धेच्या पवनारमधील तरुणांची वृक्ष वाचवण्यासाठी धडपड. तळ कोरड झाल्यानं झाडांना सलाईनचा आधार. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी तहसीलच्या दारी नवा उपक्रम सुरू. जिल्हाधिकाऱ्यांचा नागरिकांशी व्हीसीच्या माध्यमातून संवाद. रायगडच्या नागोठणीमधील पिंगोडे ग्रामपंचायतीसमोर ग्रामस्थांचं बेमुदत उपोषण. अपंग कल्याण विकास निधीचं वाटप न झाल्यानं ग्रामस्थ आक्रमक. नाशिकच्या इगतपुरीत घरकुलाचं अनुदान न मिळाल्यानं नागरिक आक्रमक. गटविकास अधिकारी महेश वळवींना घेराव. अहिल्यानगर नगरपालिका कर्मचाऱ्यांचं बेमुदत धरणं आंदोलन. सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना सेवेत कायम करण्याची मागणी. सोलापूरच्या करमाळ्यातील लेखक जगदीश ओहोळ यांच्या पुस्तकाला नेल्सन मंडेला पुरस्कार प्रदान. आर्यवृत्त आंतरराष्ट्रीय विद्यापीठ त्रिपुराचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश करमाडकर यांच्याकडून सन्मानित. नागपूरमधील कामठी मौदामधील बांधकाम कामगारांना गृहोपयोगी साहित्याचं वाटप सुरू. महसूल मंत्री आणि पालकमंत्र्यांच्या विशेष प्रयत्नातून बांधकाम कामगारांना साहित्याचं वाटप. मुंबईतील बेस्ट बसमध्ये बसवाहक आणि 2 मुलांमध्ये वाद. सोशल मीडियावर वादाचा व्हिडिओ व्हायरल. मोबाईलवर गेम खेळण्याच्या नादात प्रवाशांना तिकीट न काढल्यानं वाद. कुख्यात गुंड टिपू पठाणचा नोटा उडवतानाचा व्हिडिओ व्हायरल. टिपू पठाणच्या टोळक्याला घेऊन नोटा उडवत डान्स करतानाचा व्हिडिओ. चंद्रपूरमधील बल्लारपूरचे तहसीलदार आणि सहकारी तलाठ्यावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल. शेतकऱ्याकडून 2,20,000ची लाच मागितल्याचं समोर. स्वारगेट अत्याचार प्रकरणात पीडित तरुणीचे आरोप ससून रुग्णालयानं फेटाळले. पीडितेची वैद्यकीय तपासणी महिला डॉक्टरांनीच केल्याचं स्पष्टीकरण. लातूरच्या औसामध्ये फायबर पाईप आणि इतर सामानाच्या गोडाऊनला आग. पाईप आणि इतर साहित्याचं आगीत नुकसान. वर्धेच्या कारंजा तालुक्यातील नारामध्ये सिलेंडरचा स्फोट. घरातील साहित्य जळून लाख रुपयांचं नुकसान. मुंबईमध्ये हत्यारांची मालिका सुरू. अंबाजोगाईत तरुणावर कोयत्यानं सपासप वार. उपचारादरम्यान मृत्यू. 3 जणांविरोधात गुन्हा दाखल. मुंबईत हिंदू कॉलनीत एका इमारतीतून 20 वर्षीय विद्यार्थी पडल्याची घटना. आत्महत्या की दुर्घटना, पोलिसांकडून तपास सुरू. जालन्याच्या अंतरवालीतील टेंभीमध्ये 13 वर्षीय अल्पवयीन बालकाकडून महिलेची हत्या. मोबाईल पाण्यात फेकल्याच्या रागातून डोक्यात दगड घालून हत्या. नैतिक संबंधांना अडथळा ठरत असल्यानं पत्नीकडून पतीची हत्या. पुण्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना.